नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल बटाट्यावरती हे बेसनचं मिश्रण टाकून कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अगदी छान चमचमीत आयत्या वेळेस होणारी आहे बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग ही नेमकी कुठली रेसिपी आहे ते पाहूयात. सुरुवातीला एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि बटाटे घेतले, 2 घेतलेत, पण आपल्याला एकच बटाटा लागणार आहे बरं का. बटाटा चांगला असं चोळून चोळून धुवायचा, कारण बटाट्याच्या वरती माती बरीच अशी लागलेली असते की नाही म्हणून. आता ह्या बटाट्याच्या वरची ना तुम्ही सालं काढून नंतर बटाट्याच्या चकत्या करून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण इथं बटाट्याच्या वरचं मी साल काढून घेणार नाही बरं का. त्याच्यामुळे ना अगदी चांगलं 2 ते 3 पाण्यातनं ना बटाटा स्वच्छ धुवून घेतला. आता ना बटाटा आपण कापून घेणार आहोत. तर बटाटा कसा कापायचा माहिती आहे का, बटाट्याच्या चकत्या जशा आपण बटाट्याच्या काचऱ्या वगैरे करतो बघा, तशा करायच्या आहेत आपल्याला. आता तुम्ही म्हणाल आपण बटाटे चिप्स करतो त्या मशीनने केलं तर चालेल का, पण खूप पातळ अशा चकत्या होतात, त्याच्यामुळे ना सुरीनेच असं कापायचं. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अति जास्त जाड ठेवायचे नाही, तर खूपच पातळसुद्धा ठेवायचे नाहीत बघा. अति जास्त जाड ठेवलात ना तर हे भाजायला शिजायला वेळ लागतो बटाट्याच्या चकत्या, म्हणून बघा छान एकसारख्या इथं चकत्या झाल्यात, म्हणजे जास्त जाड नाही आणि पातळसुद्धा करायच्या नाहीत, मस्त मध्यम जाडीच्या आहेत बघा. बघा एकच बटाटा वापरला, किती भरपूर अशा आपल्या चकत्या झालेल्या आहेत. आता हे बटाट्याच्या चकत्याच्या आपण केल्या ना लगेच पाण्यामध्ये ठेवणार आहोत, कारण ना त्या लाल पडतात म्हणून. आता बघा चांगलं 1 ते 2 पाण्यात नाही तर मी धुवून घेतल्यात बरं का, हे पांढरे स्वच्छ असं निघूसपर्यंत. आता जरा हे बाजूला ठेवूयात. आता बघा एक भांडं घेतलं आहे आणि आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेसनचं पीठ. तर इथं 1 कप इतकं घेतलेलं आहे बेसन, पण हे बेसन अगोदर चाळून घेतल्यामुळे मी आता इथे चाळून घेतलेलं नाही बघा. आता ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ आणि थोडीशीच हळद घातली. मीठ हळद ह्या पिठामध्ये ना छान अशी मिसळून घ्यायची आणि इथं घेतलेलं आहे 1 कप इतकं पाणी, त्याच्यातलं थोडं थोडं करून घालूयात. अति एकदम जास्त घालायचं नाही, नाही तर पातळ होईल का नाही म्हणून. उतळ्या होता कामा नये, छान प्रकारे फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये कुठला मसाला वापरायचा असेल ना, जसं की धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट वापरू शकता, पण पुढे आपण मसाले वापरणारच आहे म्हणून आत्ता इथे मी कुठलाही मसाला वापरलेला नाही. थोडं थोडं करून पाणी घातलं बघा. साधारण इथं पाऊण कप इतकं पाणी लागलेलं आहे हे मिश्रण ह्या टाईपचं होण्यासाठी. 1 कपमधलं आणि पाव कप इतकं पाणी उरलं आहे बघा. मस्त असं बॅटर ठेवायचं, अगदी जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि पातळसुद्धा नाही बघा. आता हे पाणी उरलेलं बाजूला ठेवूयात. आता तयार केलेलं आपण हे बेसनचं मिश्रणसुद्धा बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचं सांगते. आता एक आपण छोटं वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि 1 वाटी इतकं खिसलेलं खोबरं घेतलं बघा सुकं. हलका तांबूस रंग येऊसपर्यंत ना हे खोबरं भाजून घेऊयात. खोबऱ्याचं स्वतःचं असं तेल असतं बघा, त्याच्यामुळे ना वरून तेल घालून तुम्हाला भाजण्याची गरज नाही. कोरडंच हे खोबरं आपण भाजून घेणार आहोत. भाजलेलं खोबरं खाली एका ताटामध्ये काढून घेऊयात. त्याच पॅनमध्ये का नाही मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा घातलेला आहे आणि थोडंसं तेल घालूयात. कांदा चांगला हलका पूर्णपणे नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अति जास्त काळपटसुद्धा करायचं नाही. बरेच जण गॅसवरती भाजतात बघा वाटण्यासाठी कांदा, तुम्ही त्या टाईपचा केला तरीसुद्धा चालेल, किंवा जर तुमच्याकडे चूल असेल मग चुलीमध्ये ना तुम्ही खोबरं किंवा कांदा चांगला काळा होईपर्यंत भाजून घेऊ शकता, अतिउत्तमच. आता बघा कांद्याला चांगला रंग आला आहे, मग ह्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकसुद्धा घातलेलं आहे बघा आणि छान प्रकारे परतून घेतलं आहे. आता अगोदरच आपण ताटामध्ये बघा सुकं खोबरं भाजून ठेवलं होतं का नाही, त्याच्यामध्येच हा भाजलेला कांदासुद्धा घालायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता बघा इथं मी हात लावून दाखवलं तुम्हाला. चांगल्या प्रकारे हे कांदा खोबरं थंड झालं आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात. कांदा भाजत असताना तिथं तुम्ही 1 टॅमॅटो घातलात ना रफली चिरून, म्हणजे तोसुद्धा भाजून होईल, तुम्ही वापरू शकता. पण मला ह्याच्यामध्ये तितकासा टॅमॅटो आवडत नाही म्हणून मी वापरलेला नाही, बाकी तुमची आवड. 1 मूठभर इतकी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातली आणि मिक्सरला एकदा फिरवून घेतलं बघा. आता हे भरड वाटण झालं का नाही म्हणून थोडंसंच पाणी घालूयात आणि जमेल ती इतकं बारीक असं हे वाटण करून घेऊयात. बघा मस्त असं वाटण झालं. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आपण ना मस्त छान चमचमीत अशी ग्रेव्हीमध्ये ना बटाट बेसनची रस्सा भाजी करत आहोत बरं का. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवले, 2 पळी इतकं तेल घातलं आहे. तेल गरम झालं की थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घातलेत. छान प्रकारे तडतडले की 2 तमालपत्रे घातलेत आणि नंतर आपण जे केलेलं वाटण होतं ना ते संपूर्ण घालून घेणार आहोत. गॅस खाली मध्यम ठेवायचं आहे बरं का आणि चांगल्या प्रकारे आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे, ह्याच्यातलं तेल सुटूसपर्यंत बरं का. आता तुम्हाला जर टॅमॅटो आवडत असेल तर तुम्ही इथं तेलामध्ये सुद्धा टॅमॅटो वापरू शकता बरं का. आलं लसूणची पेस्ट करून घालण्याची गरज नाही, कारण आपण वाटण करत असताना त्याच्यामध्येच अद्रक आणि लसूण घातलं होतं बघा. चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं बघा. ह्याच्यातलं तुम्हाला तेल इथं सुटलेलं दिसत असेल. आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालूयात. ते म्हणजे पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच इतकी मिरची पावडर घातले, अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला आणि आम्ही कांदा लसूण मसाला खातो का नाही, त्याच्यामुळे 1.5 चमच इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे. अगदी तुम्ही घरातलं कुठलंही लाल तिखट खाता ना ते तिखटसाठी वापरू शकता.
आणि चांगल्या प्रकारे आपण परतून घेऊयात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे, म्हणजे काय नाही हे आपले जे वाटण आहे तळाला लागणार नाही, चिटकणार नाही. त्यामुळे थोडंसंच पाणी घालून आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात, म्हणजे छान प्रकारे मसाला हा आपला भाजला जाईल म्हणून. आता झाकण ठेवलं होतं बघा एक अर्धा मिनटासाठी आणि पुन्हा झाकण काढलं बघा. मस्त मसाल्यातलं तेल सुटलेलं आहे. हे आपलं वाटण चांगल्या प्रकारे भाजलं ना, मग ग्रेव्ही आपली छान चमचमीत खायला टेस्टी लागते बघा. आता तुम्हाला जितकं ह्याचा रस्सा हवा तितकं तुम्ही पाणी घालू शकता, पण पाणी थंड घालायचं नाही, गरम घालायचं. साधारण एक ग्लासभर इतकं ह्याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे बघा. आणि मस्त प्रकारे आता आपण हे ढवळून घेऊयात. आत्तापर्यंत आपण मीठ नव्हतं घातलं बघा, तर आता चवीनुसार एक अर्धा चमच इतकं मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा हे हलवून घेऊयात. खाली गॅस बारीक ठेवायचा. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि वरती ना पाणी ठेवूयात, म्हणजे खाली कसं आपली भाजी जास्तीची आटत नाही वरती पाणी ठेवल्यामुळे. आणि आपली भाजी जर आपली कमी वाटली रस्सा तर वरचं गरम पाणी आपण त्याच्यामध्ये घालू शकतो, म्हणून वर पाणी ठेवायचं. आता हे कढई बाजूला गॅसवरती दुसऱ्या ठेवले, गॅस हा बारीक ठेवला आहे आणि त्याच गॅसवरती बघा आता एक पॅन ठेवला आहे आणि पॅनला ना थोडंसंच तेल लावून घेतलं आहे. आपण बटाट्याच्या ज्या चकत्या केल्या होत्या बघा, ज्या पाण्यामध्ये ठेवलं त्या लाल पडू नये म्हणून, त्याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलं आहे आणि चकत्या बघा इथं पॅनमध्ये अशा ठेवल्यात, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि म्हणजे जशा बसतील तशा व्यवस्थित अशा ह्या चकत्या ठेवून घेतल्यात. आणि जे आपण बेसनचं मिश्रण केलं होतं ना, ते बघा ह्या ना कपामध्ये काढून घेतलं आहे आणि हे मिश्रण सगळीकडे असं आपण पसरून घालणार आहोत बघा. मस्त एक थर यायला हवा असं आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. खाली गॅस हा बारीक ठेवलेला आहे बरं का. आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आपण 1 ते 1.5 मिनटासाठी, पण खाली गॅस बारीक ठेवायचा आहे, बिलकुल पण वाढवायचा नाही. आता बघा वरली बाजू सुकल्यासारखी वाटली की झाकण काढायचं, कढईने थोडंसं तेल सोडायचं बघा आणि पाठीमागच्या बाजून पण हलकं थोडंसंच तेल लावून घ्यायचं. म्हणजे आता ही बाजू खाली जाणार आहे ना, ही सुद्धा भाजायला हवी म्हणून थोडंसंच तेल लावून घेतलं आहे. आणि बघा आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. वरची बाजू सुकल्यासारखी वाटली ना मगच पलटी करून घ्यायचं, म्हणजे मधीत ना अजिबात तुटत नाही बघा. आणि वाव, बघू शकता अगदी दिसायला काय भारी दिसतंय हो. आता पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवूयात, म्हणजे पाठीमागची जी बाजू आहे ना ती सुद्धा चांगल्या प्रकारे भाजली जाईल आपली. बघा अगदी कमीत कमी तेलामध्ये बनवून तयार होतं. छान पलटी करून घेतलं, ही सुद्धा बाजू चांगली भाजली. आता ना आपण खाली काढून घेऊयात. आता काय करायचं आपल्याला हे कापून घ्यायचं आहे बघा. तर आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे कापायचं, म्हणजे ज्या बटाट्याच्या चकत्या दिसतात ना त्या अख्ख्याच राहायला हव्यात, ह्या पद्धतीनं आपल्याला कापायचं आहे. ह्याच्या अगोदर बघा आपण ना ही सेम पद्धत नॉनव्हेजमध्ये केली होती. म्हणजेच काय, बटाट्याच्या चकत्या ठेवून ना आपण अंडी फोडून अंड्याचं मिश्रण करून ह्याच्यावरती घालून केली होती. खूप छान जबरदस्त अशी रेसिपी होते बरं का. तर आज आपण व्हेजमध्ये ही भाजी केली, जसं की बटाट्याच्या चकत्या ठेवून बेसनचं मिश्रण ह्याच्यावरती करून घातलं आणि बघा जशा बटाट्याच्या चकत्या आहेत तसं कापून सुद्धा घेते, अगदी छान व्यवस्थित येते बघा. आता खरं सांगू का, नेहमी जर तुम्हाला नाश्त्यासाठी तेच पदार्थ खाऊन कंटाळाला असेल, काहीतरी खायला हवं असेल, तर तुम्ही अगदी कमीत कमी तेलामध्ये ना असं बनवून खाऊ शकता. अगदी एखाद्या चटणीसोबत सॉससोबत हे बुडवून खालात ना, खरंच खायला खूप छान लागतं बरं का. अगदी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन पण मस्त आहे, अगदी जबरदस्त टेस्ट येते. सर्व इथं मी कापून घेतले आणि डिशमध्ये काढून घेतले. तोपर्यंत आपला इथं बघा रस्सा पण छान प्रकारे शिजलेला आहे, मस्त दाटसरपणा आला आहे. मग आता आपण हे केलेले जे काप होते ना ते घालून घेणार आहोत. तर इथं मी अर्धे काप घालून घेतले आणि थोडे 2-3 ठेवलेत बरं का, कारण मुलांना ना तसेच खायला खूप आवडतात म्हणून. आता हे हलके छान खाली डुबवून घेतलेत, वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात. अगदी तुम्ही थोडीशी ना कसुरी मेथी घातलात तरीसुद्धा चालेल. आता हे रस्स्यामध्ये छान प्रकारे शिजायला हवे, रस्सा चांगला आतपर्यंत जायला हवा, म्हणजे ते खायला आणखीन टेस्टी लागतील. मग आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, एक 2 ते 3 मिनटासाठी ठेवूयात. आता ह्याच्यावरती जे पाणी होतं ना ते गरम होतं, तुम्ही ह्याच्यामध्ये रस्स्यामध्ये घालू शकता, पण मला रस्सा इतकं दाटसर हवा होता म्हणून मी काही पाणी घातलेलं नाही बरं का, बाजूला काढलेलं आहे. बघा झाकण ठेवलं होतं 1-2 मिनटासाठी आणि 2 मिनटानंतर झाकण काढलं. मस्त दाटसरपणा आला आहे. आता गॅस लगेच बंद करायचा, नाहीतर हे लगेच आटलं जातं का नाही म्हणून. आणि ही शक्यतो करून अशी रबरबीचंच ठेवायची बरं का, जेणेकरून खायला आणखीन भारी लागते. आता ही तुम्ही एखाद्या चपातीसोबत, रोटीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतसुद्धा ही रस्सा भाजी खाऊ शकता. एक नंबर लागते बरं का. दिसण्यावरनं सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, इतकी जबरदस्त झाले बरं का. कधी बघा आपल्याला आठवड्याअखेर ना घरामध्ये भाजीच संपलेली असते, काय भाजी करू हे सुद्धा सुचत नसते, किंवा नेहमी त्याच भाज्या खातो, काहीतरी वेगळं खायचं असतं. मग तुम्ही ना एकदा ही नक्की रेसिपी आपली करून बघा. अगदी बेसन बटाटा असल्यामुळे एकदम चमचमीत खायला भारी लागते बरं का. खास करून ना मला तर ही ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप आवडते. मस्तपैकी ताटामध्ये काढून घ्यायचं आणि बघा हे आपले जे काप होते ते तोंडी लावायला तुम्ही घेऊ शकता. अगदी मऊ लुसलुशीत. इथं आता माझ्याकडे गरम गरम चपाती होती म्हणून इथं मी चपातीच घेतली
आणि एक नंबर खायला लागत होतं बरं का. आणि इथं मी तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवत आहे, जेणेकरून किती नरम झालं आहे हे तुम्हाला समजेल म्हणून. मग कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.